मुंबईत स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंविरोधात गाणं, खारमधील स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड, कामराविरुद्ध गुन्हा दाखल, उत्तरादाखल घटनेची प्रत हाती घेत कामराची नवी इन्स्टा पोस्ट. कुणाल कामराच्या गाण्यावरती शिंदेंची शिवसेना आक्रमक तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कौतुक. सकाळी 11 वाजता कामराची धुलाई करण्याची निरुपम यांची एक्स पोस्टवर धमकी. कुणाल कामराच्या गाण्यानंतर खारच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या कुणाल सरमळकर, राहुल कनाल यांच्यासह 50 जणांवरती गुन्हे. राहुल कनाल आणि सरमळकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचेही आदेश. मुंबईसह ठाण्यातही कामराविरोधात शिंदेंची सेना आक्रमक. कामराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी युवा सेनेचं ठाण्यात आंदोलन. मुंबईत पुन्हा तोडफोड करण्याचा शिवसैनिकांचा इशारा. ठाणे की रिक्षा या कवितेवरती स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा ठाम. संविधानाची प्रत दाखवत घटनेच्या चौकटीत कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून. सत्ताधारी आणि विरोधकांच्या 293 प्रस्तावावरती चर्चा बाकीच. तर विरोधी पक्षनेते पदाबाबत अधिवेशनाचा अजूनही कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही. मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 23 फेब्रुवारीच्या भारत-पाकिस्तान मॅचच्या वेळी मुलाने देशविरोधी घोषणा दिल्यामुळे बुलडोझर कारवाई झाल्याचा आरोप. नागपूरच्या दंगलग्रस्त भागामध्ये संचारबंदी उठवल्यावरती नागपूरकरांची पहिली सकाळ उत्साहाने. दुकानं, शाळा गजबजल्या आणि ज्येष्ठांची मॉर्निंग वॉकला पसंती. नागपूर दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खानवर प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत. संजय बाग कॉलनीतल्या घरात केलेल्या अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर ॲक्शनची शक्यता. तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरती आज हायकोर्टात सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्याला कोरटकरकडनं हायकोर्टात आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.